गावातले 16 ते 17 हजार धनगर समाजाची लोक ही उन्हाळ्यात पाणी मिळत नाही म्हणून गाव सोडून दुसरीकडे जायची, स्थलांतर करायची। मी त्यावेळी जेव्हा आता मधल्या काळामध्ये बुलढाणा पॅटर्न नावाची योजना तयार केली आणि या रस्त्यावर सगळी नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, तलावांचं खोलीकरण केलं, ती माती रस्त्यात वापरली आणि त्या भागामध्ये विहिरींना आता 8-8, 10-10 तास पाणी आलं। पाण्याचा प्रश्न सुटला आणि धनगर समाजाची 16 ते 17 हजार लोक जी गाव सोडून जात होती ती आता जात नाही आणि 2-2, 3-3 पिकं घ्यायला लागली। प्रतापराव जाधव म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे मंत्री आहे केंद्रात, ते मला परवा म्हणाले की आता तिथे 2-2 मक्याची पिकं घेतात, तिथला शेतकरी समृद्ध झाला। म्हणजे तिथे पर्यायाने जो धनगर समाज होता तो समृद्ध संपन्न झाला। आता धनगर समाजामध्ये काय म्हणतात, मला बीएड कॉलेज पाहिजे, डीएड कॉलेज पाहिजे, प्राथमिक शाळा पाहिजे, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही, डीएड बीएडचे ऍडमिशनचे पैसे आणि अहिल्याबाई होळकरचा फोटो लावून पुन्हा आपण स्मृती आदरांजली वाहतो। मी जरा स्पष्ट बोलतो, मला माफ करा। मग आपण मूलभूत कामं का नाही करत? आणि मूलभूत कामामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समाजाची प्रगती कशी होईल, समाजाची गरिबी, भुकमरी, बेरोजगारी कशी दूर होईल,